बिलाने किंवा चर्चने एखाद्या विषयात पाठिंबा दिला म्हणून राजकीय फायदा लगेच होईल असं मला वाटत नाही. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने अगदी कडाडून कडवा विरोध केला. आणि दुसरा एक मुद्दा मला तुम्हाला आता मगाशच्या चर्चेच्या अनुषंगाने विचारायचा आहे. आता आपण जे बोललो संयुक्त जनता दल मित्रपक्ष आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतला घटक पक्ष आहे, मित्रपक्ष आहे सध्या भाजपाचा. नितीश कुमार त्यांचे सर्वेसर्वा आहेत. पण जनरली एक असं आढळलेलं आहे आतापर्यंत की काही मुद्द्यांवर जेव्हा नितीश कुमार सरकारला पाठिंबा देतात तेव्हा त्यांचा अंतर्गत विरोध उफाळून येतो. तर हा तर अगदी कळीचा मुद्दा आहे. तर तिकडे काय त्याचे पडसाद उमटले आणि तृणमूल काँग्रेसचे तिकडे विरोध आहे हे सांगा. एकत्र उमटले ना. जनता दलाच्या बाबतीत म्हणजे JDS मधल्या 2 नेत्यांनी राजीनामा दिला. अच्छा, ताबडतोब. म्हणजे आणि तुम्ही सुरुवातीला जे म्हणाला होता राष्ट्रपतींची मोहर, मला वाटतं तुम्ही न्यूजरूमला मध्ये प्रोडक्शनला विचारलं तर कदाचित राष्ट्रपतींची मोहर उमटली आत्ता दुपारी बहुतेक. त्या म्हणजे ते कायद्यात रूपांतर झालंय बहुधा. ते मगाशी माझं सांगायचं राहून गेलं. परंतु नितीश कुमारांची जी भूमिका आहे त्यांच्या पक्षातल्या 2 नेत्यांनी आता राजीनामा दिलाय. आणि जसं आपल्याकडे, मी आपल्या प्रेक्षकांना मुद्दाम हे उदाहरण महाराष्ट्रात चर्चा म्हणून सांगतो की जसं निवडणुकीच्या वेळेला विधानसभेच्या कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला गेला, त्यावेळेला अजित पवारांचं विधान आलं होतं की महाराष्ट्रात कटेंगे बटेंगे चालणार नाही. मग तिथे तुम्ही जर डिव्हाइड झालात तर प्रॉब्लेम येईल हे म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या हा नारा जास्ती पुढे आला आणि त्याचा फायदा अजित पवारांच्या पक्षालाही झाला आणि भारतीय जनता पक्षालाही झाला. तीच गोष्ट सेम जी अजित पवारांच्या बाबतीत अडचण आहे की ते पूर्ण कटेंगे बटेंगे भूमिका घेऊ शकत नाहीत, ती नितीश कुमारांची अडचण आहे. कारण त्यांची असलेली सेक्युलर प्रतिमा, तथाकथित सेक्युलर असं आपण म्हणूया, तर ती जी प्रतिमा आहे बिहारमध्ये आणि त्या राज्याचं स्ट्रक्चर बिहारमध्ये म्हणजे हिंदू बहुल जरी किंवा असं काय असलं तरी मुस्लिम मतं आहेत मोठ्या प्रमाणात. आणि राष्ट्रीय जनता दल म्हणजे ज्यांच्या विरुद्ध ते लढतात लालू प्रसादांची, म्हणजे बघा त्या राज्यातलं लोकसभेच्या वेळेला आणि विधानसभेच्या वेळेला गंमत अशी असते की लालू प्रसाद, रामविलास पासवान आणि नितीश कुमार एखाद्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत केंद्रात, पण राज्यात तिघे एकमेकाशी लढतात असं होतं. त्यांचे हितसंबंध वेगळे ते स्थानिक पातळीवरचे हितसंबंध वेगळे असतात. त्यामुळे नितीश कुमारांना NDA मध्ये असूनही आणि या बिलाला पाठिंबा देतानाही जपून बोलावं लागतं, कारण त्यांना मुस्लिम वोट्स तिथं पाहिजे असतात राज्यात आणि ही त्यांची मजबुरी आहे. आणि ही सर्वच पक्षांची वेगळ्या पातळीवरची मजबुरी असते. आणि मूलतः सगळी चर्चा राजकीय झाली तशीच नितीश कुमारांना तर त्यांचं राजकारण आहे, पण नितीश कुमार त्यांच्या एकूण राजकीय करिअरच्या अस्ताकडे चाललेले आहेत. आणि बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणूक आहे, ती महत्त्वाची आहे. म्हणून ते आउटराईट जाऊन अमित शहा किंवा किरेन रिजिजू यांच्या इतके टोकाचं बोलणार नाहीत हे अगदी अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांचाही प्रतिसाद होता तो अपेक्षेप्रमाणे जपून होता असं मला म्हणावं लागेल. आणि पश्चिम बंगालचा जर विषय काढला तर माझे जे पश्चिम बंगालमधले मित्र आहेत, दिल्लीत काम केल्यामुळे माझ्याबरोबर असलेले त्या काळात TV चॅनल्समध्ये आणि आता तिथे काम करत असलेले आणि खूप ज्येष्ठ पत्रकार तिथले, ते तर खाजगीत आणि गमतीत तृणमूल काँग्रेसचा उल्लेख तृणमूल मुस्लिम काँग्रेस असा करतात. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जेवढे बांगलादेशी सापडत आहेत खोटे पासपोर्ट बनावट किंवा आधार कार्ड बनवलेले, म्हणजे ती खरी बनवलेली आहेत पण ती बंगालमध्ये बनली गेलेली आहेत, पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे तो माणूस राहतोय 2च महिने भारतात पण त्याला 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड मिळाले. अशा पद्धतीचे अनेक लोक पश्चिम बंगालच्या बॉर्डरमधून बांगलादेशातून येतात. आणि ममता बॅनर्जींचं सगळं राजकारण जे आहे ते आता मुस्लिम बहुल याच्यावरच चालू आहे आणि ते मुसलमानांच्या फेवरमध्ये प्रचंड गोष्टी करतात. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी कडाडून या बिलाला विरोध करणं हे अगदी सहज समजण्यासारखं आहे. आश्चर्याची गोष्ट काही नाही, अजिबातच नाही. म्हणजे तो सगळ्यांचा प्रतिसाद राजकीय होता आणि अपेक्षित लाईन्सवरच होता. जिज्ञासूंना बघायचे असेल तर भाषणं कम्पेअर करून बघा. म्हणजे तेलुगू देशमचं जनता दल म्हणजे नितीश कुमारांच्या पक्षाचं किंवा तृणमूलचं, आणि मग भारतीय जनता पक्षाचं आणि काँग्रेसचं, आणि मग संजय राऊतांचे बघा आणि प्रफुल्ल पटेलांचे बघा. कन्फ्युजन कोणाचं आहे आणि कोण काय लाईन घेतोय एका क्षणात लक्षात. बरं सर, याच्यामध्ये